कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. एकटी मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरीही तू सोबती. मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी
पंचम सारे लोक आहेत, क्षण आहे अमृताचे, उजळलेले मंत्र आहेत तेज जसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मागून या रसिको शब्द माझे स्वागताचे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गौतम भंडारे आपल्या सर्वांचे सुरसे परिवारातर्फे आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे याचे सत्कारमूर्ती श्री दादा सोनू सुरसे यांचं जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. त्याचबरोबरीने त्यांच्या या प्रवासात मंचावरती यायचं. ओके, चला या. नजरेत तुझ्या तलवार, तू सांग कसा इजनार जी, तू सांग कसा इजनार उरीचा धग धगता वनवा. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. किती वसंत मनात उमलून आली आणि दरवळले, कधी तुझ्याच सुरात हरवून गेले, काहीच न कळले. वाजती पैंजणी ही मुक्या स्पंदनी, दाटते प्रीत ह्या गुंतल्या लोचनी, ही साथ तुझ्या हृदयाची हलगीच उडी प्रणयाची, हुरहुर मनी मिलनाची जी, हुरहुर मनी मिलनाची दे सखे कौल. जोरदार टाळ्या वाजवले मित्रांनो. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणपती पूजनाने करतो. तसेच याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनाने करणार आहोत. आणि मित्रांनो, ते सादरीकरण करण्यासाठी मी दादांच्या नाथ श्रेया आणि परी यांना विनंती करतो की त्यांनी गणेश वंदना सादर करावी. झाली ऋणझुण ही भवताली, लाज अनावर झाली रे, सुखाला साज नवा.
अतिशय सुंदर प्रकारे दोघींनी पण सादरीकरण केलेलं आहे। यापुढील कार्यक्रम आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून घेऊया। त्याकरिता मी उपस्थित असलेले काका सुरसे व तसेच काकूंना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। त्याकरिता मी हरिभक्त परायण सोमनाथ भाऊ शिंदे यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं। तसेच श्री रवींद्र सपकाळ साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी मंचावरती यायचं।
महाराजांची मूर्ती तसेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे गुरु महंत ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरू सच्चिदानंद भगवान माऊली यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवरांकडे सुरसे परिवारातर्फे सत्कार करण्यात येत आहे. प्रथमतः मी हरिभक्त परायण सोमनाथ भाऊ शिंदे महाराज उत्तराधिकारी सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. पवार पेठेवाले यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. तसेच भारतीय कामगार सेनेचे सेक्रेटरी इगतपुरी युनिट अर्जुनजी भोसले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन मंचावरती बसायचं आहे. अर्जुनजी भोसले. भारतीय कामगार सेना इगतपुरी युनिटचे अध्यक्ष माननीय श्री भगवानजी अडवळे साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन बसायचे आहे. कृष्ण शिंदे महाराज उत्तराधिकारी सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी प्लांटचे प्रोसेस विभागीय अधिकारी श्री शैलेश वैद्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे. श्री सन्माननीय नानासाहेब बचाव समाजसेवक नाशिक शहर तसेच RSSचे मार्ग तसेच गोविंदराव मोगल सर ज्ञान विकास महामंडळाचे सेक्रेटरी आणि सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक माऊली न्यू इंग्लिश स्कूल माजी भारतीय कामगार सेना इगतपुरी युनिटचे अध्यक्ष यांना एक विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं. शंकरपाल साहेब LIC ब्रांच मॅनेजर DO LIC व्यवसाय त्यांनी मंचावरती यायचंय. आणि आकाश सुरसे मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शॉल व बुके देऊन सत्कार करायचा. या थोडं एक स्टेप पुढे या बस. थांबा थांबा. ओके. तसेच यापुढील सत्कार महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी प्लांटचे प्रोसेस विभागीय अधिकारी शैलेश वैद्य साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. मी सुराजी राठोड यांना विनंती करतो की त्यांनी वैद्य साहेबांचा सत्कार. तसेच यापुढील सत्कार सन्माननीय नानासाहेब बचाव समाजसेवक नाशिक शहर तसेच RSSचे मार्गदर्शक यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय आणि दादा सुरसेकडून सत्कार स्वीकार करायचा. तसेच यापुढील सत्कार सुनील काळू खैरे माध्यमिक शिक्षक शाळा जनता विद्यालय आदर खुर्द तालुका. बघा इकडे. तसेच मी श्री अर्जुनजी भोसले भारतीय कामगार सेना इगतपुरी युनिटचे सरचिटणीस त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सुरसे परिवारातर्फे
सत्कार स्वीकार करावा. मी दादांना विनंती करतो की त्यांना बुके आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच यापुढील सत्कार अंकुशजी पगार, भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इगतपुरी युनिट यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरसे परिवारात इकडे बघा जवळ सारखं थोडं थांबा. जोरदार टाळ्या वाजवलेला टाळ्या कमी पडतात. तसेच यापुढील सत्कार मी रमेश नायर काका, भारतीय कामगार सेना कार्यकारिणीचे सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. तसेच यापुढील सत्कार साहेबराव मंडल, सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था त्र्यंबकेश्वर, आध्यात्मिक क्षेत्रातील सुरसे परिवाराचे मार्गदर्शक आणि भगवान माऊलीचे उत्तराधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. मी आकाश सुरसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शॉल व बुके देऊन सत्कार स्वीकार करावा. इकडे या सेंटरला या. तसेच यापुढील सत्कार सौ जयश्री बाळकृष्ण मॅडम, विभागीय अधिकारी PM ऑफिस नाशिक यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सुरसे ताईतर्फे तसेच पुढील सत्कार सन्माननीय हरिभक्त परायण बघा इकडे बघा. आवारे मामा, थांबा. उपाध्यक्ष सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. तसेच यापुढील सत्कार श्री सन्माननीय पंडित कृष्णाजी लाकड साहेब, संचालक पार्क बिल्डर्स राणीनगर, सर्व अर्थाने संकट प्रसंगी साथ देणारे त्यांचे परम मित्र अशी ओळख असणारे लाकड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. श्री तुकाराम काडवे साहेब, भारतीय कामगार सेनेचे माजी उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त परायण किरण अडसरे, अध्यक्ष सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन सुरसे परिवारातर्फे त्यांचा सत्कार स्वीकार करावा. जोरदार टाळ्या वाजवा. थांबा बघा इकडे. येस, ओके. समाजसेविका निवेदिका KL पोदा हायस्कूल डहाणू लेखन व कवयित्री या जर उपस्थित असतील तर त्यांनी पुढे यायचं. मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. ज्ञान विकास मंडळाचे सेक्रेटरी व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक माऊली, न्यू इंग्लिश स्कूल पोखरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा आजचे आपले सत्कार मूर्ती श्री दादा सोनू सुरसे यांच्या जीवन प्रवासाबद्दल मी जर थोडीशी माहिती देतो. दादांनी 1982 ते 1988 मध्ये इगतपुरीमध्ये त्यांचे वास्तव्य होते. 1988 ते 2003 मध्ये
दादा हे गोटीचे निवासी होते व 2003 ते आतापर्यंत दादा हे संतभूमी व तपोभूमी ऐतिहासिक भूमी नाशिक येथे वास्तव्य करत आहेत. तसेच दादांची महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी प्लांटमध्ये 42 वर्षाची नोकरी पूर्ण करून काल ते रिटायर झाले. तसेच दादा हे LIC व्यवसायामध्ये 1982 ते 2024 होते. तसेच दादांनी व्यवसाय गजाराज स्टेशनरी व्यवसाय सुरू केला. राजा सोना फार्म. दादांचं शिक्षण 12वी+ ITI डिझेल मेकॅनिक. महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण संस्था प्रशिक्षण अंतर्गत नाशिक ITI प्रशिक्षण उत्तीर्ण केले. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी करत असताना हायटेक युनियनमध्ये 1984 ते 1994 पर्यंत 10 वर्ष विभागीय युनियन प्रतिनिधी म्हणून त्यांनी सेवा केली. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करत असताना सुरक्षा सप्ताहामध्ये विशेष सहभाग आणि पारितोषिक मिळवले. निबंध स्पर्धा, घोषवाक्य इतर असे अनेक बक्षिसे दादांनी मिळवले. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करत असताना श्रम मंत्रालय आणि कामगार प्रशिक्षण अंतर्गत औद्योगिक कामगार वर्गात प्रथम क्रमांक आणि राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची भेट नवी दिल्ली ते राष्ट्रपती भवन येथे 6 जून 2004 रोजी घेतली. कुटुंबाबद्दलची माहिती: 2 अपत्य, 1 मुलगा 1 मुलगी व चिरंजीव आकाश कृषी अभ्यासिक आणि MBA डिव्हिजन मॅनेजर भारत फायनान्स हैदराबाद येथे नाशिक येथे कार्य करत आहेत. सौ शीतल कैलास शिंदे आर्टिस्ट हल्ली मुक्काम वाघोली. जावई सन्मान्य कैलास बाळासाहेब शिंदे करारोळ ग्रुप टर्बो गिअर लिमिटेड रांजणगाव येथे नोकरीस. LIC प्रतिनिधी म्हणून इन्शुरन्स व्यवसायात 30 वर्ष सेवा. 1992 ते 2024 पर्यंत व्यवसायात कार्यरत. जय गजानन इन्शुरन्स ऑफिस आणि गणराज स्टेशनरी उद्घाटन करून 2010 पासून ते व्यवसायात सुरू आहे. 2003 मध्ये आध्यात्मिक जीवनाचा प्रवास सद्गुरू ब्रह्मलिंग परमपूज्य महासंत सद्गुरू भगवान माऊली यांच्याकडून अनुग्रहभूत वारकरी संप्रदायास पायीचं. कोरोना काळात शेती व्यवसायाकडे वाटचाल आणि 2020 ते 2024 4 वर्षाच्या कालावधीत जंगल में मंगल माळ राणावर आंबे, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिकू इत्यादी प्रकाराचे वृक्षारोपण करून फळांचे 500 झाडे लावून राजा सोना फार्म्समध्ये राज सोना फूड्स अँड रिसर्च टेक्नॉलॉजी कडे त्यांनी वाटचाल केली. जन्मभूमी साकोरा मूळ गावी कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून होणारे श्री ज्ञानेश्वर ग्रंथ पारायण आणि अखंड हरिनामाचा सप्ताहामध्ये काल्याची कीर्तन पुष्पसेवा 15 वर्षापासून कार्यरत आहे. 2015 ते 2024 पर्यंत भारतभूमीच्या ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमी आणि धार्मिक स्थळांचे दर्शन आणि पर्यटनाचा सुखद आनंद तन मन धन स्वरूपात आध्यात्मिक कार्यातून समाजसेवा आणि मानवता धर्माचं संरक्षण आणि सेवा दादा करत आहे. संपूर्ण जीवनाच्या प्रवासात निसर्गाचा आनंद, जीवन प्रवासाची नौका राज सोना फार्म्स आणि कर्मयोगी नगरमधील आई सप्तशृंगीच्या शीतल छायेत स्थिरावलेली आहे. असे दादांचे हे कार्य आपण ऐकले. तसेच दादांच्या जीवनपटावरती आधारित एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो मी प्रेक्षकांसमोर सादर करण्यास कैलासवासी सोनू शंकर सुरसे आणि आई वैकुंठवासी राजाबाई उर्फ राजा सोनू सुरसे हे परिश्रमी होते. दादासाहेबांना 4 बहिणी आणि 1 भाऊ असा मोठा परिवार होता.
त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि जबाबदारीची पूर्तता केली. दादासाहेब सुरसे यांचं शिक्षण सुरुवातीला साकोरे त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात 5वी ते 10वी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षणासोबतच त्यांनी विविध ठिकाणी कामं करून आणि त्या कारखाना 1980 मध्ये 10वी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी नांदगाव इथल्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात उच्च माध्यमिक म्हणजेच 11वी साठीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी श्री दगडे यांच्या दुग्ध डेअरीत काम केले. त्यांनी 12वीची परीक्षा मार्च 1982 मध्ये दिली आणि परीक्षेनंतर नोकरीच्या शोधात नाशिकला गेले. नाशिकमध्ये त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास सुरू झाला. स्वर्गीय गुरुवर्य पुन्हा गुरुजींच्या मुलांनी प्राध्यापक संजय केदार आणि रमेश केदार यांच्या सहकार्यानं त्यांना अंबड औद्योगिक वसाहतीत एका लहान कंपनीत रोजंदारीवर काम मिळालं. रोज फक्त 9 रुपये या हजेरीवर ते काम करत होते. रात्री काम करून त्यांनी काम, सकाळी कॉलेज आणि दिवसभर चिकाटीनं शिक्षण आणि कष्ट. कॉलेजचं शिक्षण सुरू असताना दादासाहेब सुरसे यांनी एके दिवशी महिंद्रा अँड महिंद्रा त्यांनी अर्ज करून पोस्टाला यशस्वीला पाठवला. योगायोगानं काही काळातच सप्टेंबर 1982 मध्ये दादासाहेबांना मुलाखतीचं पत्र प्राप्त. सन्माननीय विल्सन सुरसे यांनी मोठी मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठबळामुळे दादासाहेब सुरसे यांना महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी इथं नोकरीची संधी मिळाली. एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये दादासाहेब सुरसे यांनी 1983 मध्ये प्रोबेशनरी स्वरूपात 6 प्रामाणिकपणा, चिकाटी आणि शिस्त. त्यामुळे सप्टेंबर 1983 नंतर मार्च 1984 मध्ये या यशानंतर मे 1984 मध्ये दादासाहेब सुरसे यांनी सौ कालाबाई यांच्याशी विवाह केला. जाधव कुटुंबातील स्वर्गीय मामाश्री आवाज सोनू जाधव आणि स्वर्गीय निंबा बुधा जाधव यांच्या मुलाच्या मदतीमुळे आणि आशीर्वादामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाला एक नवी दिशा मिळाली. बायगावकर रामनगर मळ्यात जाधव आणि सुरसे कुटुंब एकत्र येऊन एकमेकांना साथ देत एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखलं जातं. सौ कालाबाई आणि दादासाहेब सुरसे यांनी परस्पर प्रेम, समजूत आणि विश्वासाच्या आधारावर गुण्या गोविंदानं आपलं संसार जीवन सुरू केलं. त्यांच्या नात्यातील बंध अगदी घडून होत गेले. आम्ही कुटुंब हे त्यांच्या जीवनातील खंबीर आधारस्तंभ ठरले. 1988 मध्ये दादासाहेब सुरसे यांनी घोटी इथं छोटंसं घर घरकुल स्वरूपात खरेदी केलं. आकाशचा जन्म झाला. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दादासाहेबांनी मोठा निर्णय घेतला आणि संपूर्ण कुटुंबासह नाशिकमध्ये स्थलांतर केलं. एक मोठा आघात सहन करावा लागला. त्यांच्या वडिलांचं स्वर्गीय सोनू शंकर सुरसे यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृती सोडून वैकुंठवासी राजाबाई सुरसे यांचं निधन झालं. या सर्व संकटांचा सामना करत दादासाहेब सुरसे यांनी मोठ्या धैर्याने आणि संयमानं आपलं कुटुंब सांभाळलं. या कामगार युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि विभागीय प्रतिनिधी म्हणून सलग 10 वर्ष काम केलं. कामगारांच्या हितासाठी त्यांनी विमा योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार केली. त्यांच्या स्थायिक झाल्यानंतर दादासाहेब सुरसे यांनी शिंदे परिवार हा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आणि दादासाहेबांचा जन्म 1963 साली झाला. 2025 पर्यंतचा त्यांचा हा सुमारे 62 वर्षांचा प्रवास खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आणि आनंददायी वाटला. बालपण अतिशय गरिबीत गेले, पण शिक्षणाची ओढ आणि परिस्थिती बदलण्याची गरज लहानपणापासून 1982 साली
मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा एकदा. दादांचं या पूर्ण जीवनात काही बोलू आता श्रेय पूर्ण झालं ते आकाश सुरसे यांना, ज्यांनी अतिशय कष्ट घेऊन दादांचा एक जीवनपट एक चित्राच्या मार्फत मांडला. एकदा जोरदार आकाश सुरसे यांना.
आपल्यामध्ये उपस्थित झालेले नगरसेवक श्री साहेबराव जी आव्हाड, तसेच विभागीय गट नगरसेविका सौ पुष्पा साहेबराव आव्हाड यांनी सुरसे परिवारातर्फे सत्कार स्वीकार करावा. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि सत्कार स्वीकार करायचा. तसेच यापुढील कार्यक्रमामध्ये सुरसे परिवारातर्फे एक महिला सन्मान पुरस्कार देण्यात येत आहे. परमपूज्य ब्रह्मलीन सच्चिदानंद सौ जयश्री बाळकृष्ण मॅडम, विभागीय अधिकारी PF ऑफिस नाशिक यांना देण्यात येत आहे. मी बाळकृष्ण मॅडम यांच्यासाठी मित्रांनो टाळ्या उंचावू द्या एकदा जोरदार. धन्यवाद. तसेच या पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. मी तुकाराम गाडवे काका, भारतीय कामगार सेनेचे माजी उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी दादांबद्दल 2 शब्द बोलावे. मुक्काम पोस्ट साकुरा, तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले अध्यक्ष नातेवाईक, मित्र परिवार, सर्व थरातील मान्यवर, विशेष करून या ठिकाणी कामगार क्षेत्रातील सर्व कर्मचारी आणि आमची भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि सर्व कामगार बंधू, या ठिकाणी दादाबद्दल सगळं मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रिटायरमेंट काय असते, अतिशय आनंद दिवस जातो. परंतु दादाबद्दल आता डोळे ठेवलं तर आज आता आनंदाचा दिवस आहे आणि दुःखाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस म्हणजे त्यांनी सेवा पूर्ण केली आणि दुःख म्हणजे त्यांनी आमच्या परिवाराला सोडलं, हे विशेष आहे. दुसरं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कंपनीमध्ये काम करणं आणि रिटायर होणं ही सोपी गोष्ट नाही, अतिशय कठीण बाब आहे. कारण कंपनीमध्ये 3-4 गोष्टीला बिलकुल मान्यता नाही. काम करताना जर कामावर जर वादविवाद झाले, झगडा झाला, कंपनी त्या क्षणाला कामगाराला बाहेर काढून टाकते. दुसरं, काम करता असताना कंपनीमध्ये जर एखाद्या कामगाराने चोरी केली तर त्या कामगाराला ताबडतोब कंपनी गेटच्या बाहेर काढते. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, काम करत असताना कंपनीमध्ये जर आपण गैरहजर राहिलो, कंपनी गैरहजर राहिलो तरी त्या कामगाराला टर्मिनेट करते. हे का सांगतो आपल्याला, कारण दादांनी हे पूर्ण जपलंय. 40 वर्ष 43 वर्ष सर्व्हिस करता असताना दादांनी या कोणत्याही गोष्टी धक्का लावून नाही दिला आणि आपलं काम प्रमाणे इमानी केलं. म्हणून आज दादांना आज अतिशय आनंदाच्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसरं मी दादाबद्दल हे बोललो मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण जन्माला आल्यानंतर शिक्षण घेतो, शिक्षणानंतर नोकरी करतो, नोकरीनंतर आपल्या मुलांना सांभाळ करतो आणि आपण रिटायर होतो. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपण फक्त पोस्टमॅनचं काम करतो. काय काम करतोय? फक्त पोस्टमॅन. माणसाचा जन्म हा पोस्टमॅन आहे, सगळ्यांनी लक्षात देण्यासाठी गोष्ट आहे. काय करतो आपण? आपल्या पिढ्याने पिढ्या जी काय आपली वडील बाकी इस्टेट असलं त्याच्यामध्ये आपण थोडीशी भर टाकतो, ती टाकायलाच पाहिजे आणि ती आपल्या पुढच्या पिढीकडे वर्ग करतो. हेच आपलं काम आहे. म्हणून माणसाने जीवन जगत असताना आपले पाय जमिनीवर असून घ्यावे. आपल्याकडे किती जनसंपदा आली तर तिचा काही शेवटी आपण पुढे घ्यायचीच आहे, परंतु शेवटी आपण चांगले केलेले कर्म हे शिकत राहतात. मी आता थोडासा 2 मिनिटं बोलतो फक्त. तर दादांनी हे करत असताना मित्रांनो आपल्या परिवाराचे संस्कार केले, त्याच्याबद्दल दादांचं अतिशय मोठं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी आपल्या परिवाराला 4-5 गोष्टी शिकवलेले आहे. 5 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यापासून नक्की आपलं जीवन सुखाने, समाधानाने, शांततेने राहायशिवाय राहत नाही आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार घडल्याशिवाय राहत नाही. त्याने मी 5 मुद्दे आपल्याला थोडक्यात सांगतो मित्रांनो. पहिला मुद्दा आहे आपल्या परिवारातल्या कोणत्याही आपल्या परिवाराला जे आपल्या अवलंबून आपल्या मुलं त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षण ही अतिशय काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळात आपण त्याला ज्ञान मागायचो, पूर्वी शिक्षण नव्हतं पण ज्ञान होतं लोक. दुसरी गोष्ट आपल्या मुलांना
संस्कार आणि भारतीय संस्कृती ज्ञान दिलं पाहिजे. संस्कार खूप महत्त्वाचे आहे आणि भारतीय संस्कृती जपली पाहिजे. तिसरं मी तुम्हाला सांगतो, आपल्या मुलांना संगत चांगली दिली पाहिजे. संगत जर नाही दिली तर आपले मुलं नक्की वेगळ्या त्यांच्यावर राहणार नाही. संगत पाहिजे. आणि चौथी गोष्ट आपल्याला सांगतो, आपल्या परिवारामध्ये एकोपा पाहिजे. एकोपा नसला तर आपल्या परिवाराचा नक्की परिवार बरोबर चालत नाही किंवा परिवार दुभतला जातो. म्हणून परिवारामध्ये एकोपा पाहिजे. आणि पाचवी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या परिवारामध्ये जी व्यक्ती आहे त्याने जिद्द पाहिजे. जिद्द जर नसेल तर या गोष्टी काही शक्य नाही. म्हणून दादासाहेबांनी जे आकाश असेल शिखर असेल जो परिवार घडवला, आपण माहिती आकाश बिटेक झाला, देश आधी झाला, कारण दादाने हे 5 गुण त्या मुलांमध्ये त्या परिवारामध्ये रोवले. म्हणून आज दादाचा सुजलाम सुफलाम आपण हिस्ट्री बघितली दादाची, अतिशय चांगल्या प्रकारे दादाने हे प्रगती पथावर गेलेलं आहे. याच्यामध्ये मी सांगितलेल्या याच्यामध्ये एक जरी मुद्दा नसेल तर प्रॉब्लेम तयार होतो. तुम्हाला सांगतो, शिक्षणच नसेल बाकी सगळे मुद्दे आहेत तरी प्रॉब्लेम तयार आहे. संस्कार नसेल आपल्या मुलांना तरी प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या मुलांना संगत बरोबर नसेल, संगत एवढी महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, जो आपण वेळ लावतो कडू वेळ लावतो, तुम्ही कोणत्या झाडावर लावा ते झाड सुद्धा कडू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत खूप महत्वाची आहे. आणि आपल्या बरोबर एकोपा पाहिजे. एकोप्याबद्दल मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या युद्धामध्ये रावण हारले आणि राम जिंकले. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, रावण हा रामापेक्षा भक्तीने श्रेष्ठ होते, रावण हा शक्तीने श्रेष्ठ होते. सगळ्यात श्रेष्ठ रावण जिथे राम का हारला तिथे एकोपा मित्रांनो. रामाचे बंधू रामापाशी थांबले, रामाचे बंधू रामापाशी थांबले, रावणाचे बंधू रामापाशी गेले. या एकाच कारणामुळे रामाचा पराजय झाला. मी तुम्हाला उदाहरण काय दिलं, एकोपाचे एकोपा आपल्या परिवारामध्ये जरूर असला पाहिजे. या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणि जिद्द पाहिजे. सगळ्याच गोष्टी नशीब आणि प्राप्त होत नाही. आपण शेवटी मेहनत घेतली, कष्ट करा, मेहनत करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. आपलं प्राप्त 100% ठरलेलं आहे, पण त्याच्यासाठी जिद्द अवश्य असते. दादांनी आपल्या 42 वर्षांमध्ये अतिशय जिद्दीने काबाड कष्ट केलं, अतिशय जिद्दीने काबाड कष्ट केलं, खूप संकटावर मात केली, काय आम्ही बरोबर आलेलं आहे. म्हणून त्यांनी आकाशसारख्या मुलाला अतिशय उच्च पदावर नेलं. आणि विशेष करून त्याचं कौतुक करावं वाटलं, त्यांनी 2004 पासून वारकरी संप्रदाय संगत जोडली. आणि वारकरी संप्रदायामध्ये माणूस जर आला 100% तो आनंदी समाधानी 100% होणार म्हणजे होणार, जास्त वेळ घेणार नाही. पुढील आयुष्य या जोडीला सुखाचे समृद्धीचे आणि विशेष करून भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी साहेबराव मंडळ सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था त्र्यंबकेश्वर यांना विनंती करतो, त्यांनी मंचावरती 2 शब्द व्यक्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचे सेवा निवृत्ती मूर्ती आमचे परमश्रेयी श्री दादासाहेब सुरसे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले सर्व बांधव, माझ्या माताभगिनी, बालगोपाळ, मी सर्वप्रथम आपल्या भारत देशाची शान, महाराष्ट्राचा मान, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो. शिवरायांचं कार्य जगापुढे आणून दीनदुबळ्यांची जे का रुंदले गांधले त्या सिंहनेत आपले अशी सेवा, जे सर्वांसाठी कार्य केलं असे महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले
यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. सद्गुरू गजानन महाराज यांना वंदन करतो. मी परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली सेवा संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या संस्थेच्या वतीने त्यांच्या अध्यक्ष किरण भाऊ आडसरे आलेले आहेत. उपाध्यक्ष आवरे मामा आलेले आहेत. सचिव कैरदार आहेत. तरी पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही. सोमनाथ शिंदे आहेत. या सर्वांच्या साक्षीने मी 2 शब्द बोलू इच्छितो. सकाळी मला जाग आली. आपला जास्त वेळ घेत नाही, 5 मिनिटात मी आटोपणार आहे. मला जे काही सांगायचं होतं ते चित्रफितीद्वारे आणि आताच मगाशी 1-2 वक्त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपला जे मी वेळ घेत नाही. फक्त मला सकाळी जाग आली 5:30 वाजता आणि मला आठवलं की दादांनी मला 2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आता मी रिटायर होणार आहे आणि मी शेवटचा सोहळा तो माझा करणार आहे. त्या बाबतीत तुम्हाला तिथे यावंच लागेल. ही तारीख नोंद करून ठेवा. आणि अचानक मला सकाळी जाग आल्यावर त्यांचं ते बघितलं आणि मी थोडंसं व्हॉट्सअपवर लिहिलं. ते फक्त वाचून दाखवतो. तर सेवापूर्ती सोहळा सेवानिष्ठ शिस्तबद्ध आणि सर्वांशी प्रेम जिव्हाळ्याने वागून सर्वांसाठी प्रेरणादायी असा जीवन प्रवास करणारे दिलखुश व्यक्तिमत्व असणारे त्यांचे सर्वात मोठे योगदान कोणते असेल ते म्हणजे सद्गुरूंचे सानिध्य लाभले. सद्गुरू भगवान माऊली यांचे त्यांना सानिध्य लाभले आणि त्यांनी अध्यात्माचा अंगीकार करून अनेक मुमुक्षु जनांना वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात आणून सुखाने जीवन जगण्याची नामसाधना रूपी सोपी पायवाट दाखवणारे आमचे परमस्नेही हरिभक्त परायण श्री दादासाहेब सुरशे आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्त होत आहे. या वाटचालीत त्यांना श्वासा इतके मोल जियेचे पत्नी ही क्षणाची माता असून अनंत क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे असं अनंत काळेकरांचं पुस्तक वाचलं त्याच्यात ती नोंद आहे. आणि ती ताईची मला आठवण झाली म्हणून त्यांना श्वासासारखी साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कलाताई सुरसे यांचे मोलाचं योगदान लाभलं. त्यांचं भावी आयुष्य कौटुंबिक जीवनात आनंदी समाधानी जीवनासाठी मी व्यक्तिशः साहेबराव मंडळ माझ्या धर्मपत्नी शोभाताई साहेबराव मंडळ आमचा समस्त मंडळ परिवार पाडळदे तालुका मालेगाव तसेच भगवान माऊली सेवा संस्था आणि वारकरी संप्रदायातर्फे आणि आपल्या सर्व उपस्थितांतर्फे त्यांना पुढील जीवन आनंदी समाधानी आणि पंचीपणे उडते फिरे मस्त गगनने असं त्यांचं जीवन जावो हीच आजच्या शुभ दिनी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर माझी सासरवाडी आणि त्यांची सासरवाडी फक्त नदी पार करायची आहे. सगळे वडगाव भायगाव जवळजवळ गाव आणि माझं लग्न त्यांचं लग्न माझं मार्च मध्ये झालं त्यांचं मे मध्ये झालं. दोघांचं लग्नही बरोबर झालं आणि कलाताई आणि आमच्या धर्मपत्नी शोभाताई बालपणापासून पहिलीपासून एकाच वर्गात शेवटपर्यंत आणि ते इथं आल्यानंतर त्यांच्या कामधंद्यानिमित्त ज्याच्या त्याच्या प्रवास प्रपंच जीवनात वाटचाल चालू असते. ते असे भाग्यवान आहे की माऊलीची एक ओवी ज्ञानेश्वरी तुमचा जास्त वेळ घेत नाही परंतु तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सत्य असतं ना ते सांगायलाच पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य या न्यायाने माऊली ज्ञानेश्वरी एक ओवी टाकते बघा. माऊलीने एक ओवी खर्च केली आहे की निदान जोडावया लक्ष द्या निदान जोडावया
भाग्य घडेगा धनंजया जोडीले भोगावया विपाय होय. अर्जुना काहीतरी ठेवा प्राप्त व्हायला भाग्य लागतं आणि ते तो प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचं देखील भाग्य लागतं. काही लोकांना ठेवा प्राप्त होतो पण ते भोगण्याचं भाग्य नाही प्राप्त होत. पण आमचा ही जोडी अशी भाग्यवान आहे ना, त्यांना सर्व प्रकारचं भाग्य लाभलं. विशेष म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात या इंडस्ट्रीमध्ये मला आपण म्हणतो ना, आपण चितून ठेवलेलं काम शेवटी जात नाही. मी असा सगळा संकल्प करून ठेवला होता, परंतु काही कारणास्तव 5 वर्ष आधीच मला नोकरी सोडून द्यावी लागली. ते भाग्यात माझा हा दिवस नव्हता आणि त्यांचं भाग्य असं की त्यांना हा दिवस त्यांना मिळाला. त्यांना सद्गुरूची सेवा घडली. कारण की आपल्या भाग्यात माळकरी होणं वारकरी होणं हे सुद्धा भाग्य लागतं. कारण की जगाच्या पाठीवर ऐकून ठेवा, जगाच्या पाठीवर सुखाने जीवन जगण्याचा राजमार्ग जर कोणता असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय. लक्षात घ्या. कुठेही धावड्या मागायची लावायची गरज नाही, कुठेही काही लाईन लावायची गरज नाही. आपण तो एक देव करून घ्यावा. का करून घ्यावा की करावी सेवा आई बापाची म्हणावे संत थोर. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय ना, ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला सेवा करणं त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य असतं. आणि ती सेवा शिकवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणजे का पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेला आर्थिक म्हणतात. पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवंत साक्षात पंढरपूर आले. आजही तिथं कमरेवर हात ठेवून भगवंत उभे आहेत. बघतोय का तर पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय. आईवडिलांची सेवा शिकवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांसाठी उभा आहे. आपण प्रत्येक जण गेला असं माहित नाही, परंतु सुखाला तशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय. कारण तो परमात्मा काय करतो, घात तुकाराम महाराजांचं फक्त एक प्रमाण देतो आणि मी थांबतो. घात आघात निवारी छाया पितांबरे करी उभा करकटी तुका म्हणे यादसाठी आपल्या सुखासाठी परमात्मा उभा आहे. म्हणून पुनश्चेता आपण काही बोलिलो दोघडे माय बापा तुम्हा पुढे सर्वी लागे कोडे मग क्षमा करावी. मी माझे परमस्नेही दादासाहेब आणि कलाताई यांना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आरोग्य असं सुख समृद्धीचे वरदान तुम्हाला प्राप्त हो आणि भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि जनसेवेत जावो हीच पंढरपूर निवासी पांडुरंग पिढीची प्रार्थना करतो. आणि आमच्या संत भगवान माऊली श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्याकडे विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मी दादांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, नमस्कार सर्वांना जय आणि सर्वांना जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, थोडा कार्यक्रम शॉर्टकट घेतोय आम्ही. त्याचं कारण असं आहे, मनोगत व्यक्त करण्यासाठी बरेच आमचे जवळचे नातेवाईक सर्व अगदी भरपूर प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. परंतु सर्वांना इथे वेळ देऊ शकत नाही कारण माझे परममित्र बाहेरगाव निगतपुरीहून त्या ठिकाणी आलेले आहेत. उशीर होईल त्यांना घरी जाण्यासाठी, म्हणून हा कार्यक्रमाचा आपण आता सांगता करतो आहे. मला माफ करा, मी कोणाला जर संधी दिली बोलण्याची मी परत दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना मानाचा मुद्रा करतो. कारण का आता वेळ झालेला आहे. मित्र हो, तुम्ही सुरसे परिवारात येऊन जो माझा मान सन्मान या ठिकाणी मला दिला, तुमचा बहुमूल्य वेळ माझ्यासाठी दिला, त्यासाठी मी तुमचा शतशः आयुष्यभर ऋणी राहील. मित्र हो, जीवनाच्या प्रवासात येणारे संकट, त्या संकटावर मात करून शिंदे परिवाराने मला आध्यात्मिक क्षेत्रात जो पदार्पण करून दिलं, जीवनाचा खरा राजमार्ग दाखवला,
त्या शिंदे परिवाराचे अनंत कोटी उपकार या सुरसे परिवार आहे आणि विशेषतः महेंद्रमध्ये काम करत असताना भारतीय कामगार सेनेने दिलेलं सहकार्य, मित्र परिवारांना दिलेले सहकार्य, नातेवाईकांना दिलेलं सहकार्य, माझे मित्र पंडित कृष्णाजीराव धाकर यांनी माझ्या संकटकाळी प्रत्येक वेळेस पाठीमागं भावासारखं साथ देणारे माझे परम मित्र या ठिकाणी आलेले त्यांचा जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण स्वागत करूया. तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हरसरे भाऊ, आध्यात्मिक क्षेत्राचे आमचे लागलेले आमचे तरुण तडफदार नेतृत्व या ठिकाणी आलेले त्यांचा टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आवारे मामा, तसेच आमचे मंडळ भाऊ, माझे महागुरु LICचे रवींद्रजी शंकर साहेब या ठिकाणी आवर्जून आलेले, त्यांच्यासाठी पण या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांचा आवर्जून वेळ या ठिकाणी त्यांनी दिला. तसेच माझे गुरुबंधू सोमनाथ भाऊ, तसेच भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुशजी पठार, तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय सरचिटणीस अर्जुनजी भोसले, रमेशजी आहेरे, सन्माननीय आमचे बालपणाचे मित्र गोविंदरावजी मोगल, तसेच माझ्या वेळीना माझ्याबद्दल मनोबल व्यक्त करायचं होतं पण मित्र हो टाइम कमी असल्यामुळे मी त्यांच्याकडे सॉरी मागतो. असे आमचे सन्माननीय सुनीलजी खैरे सर या ठिकाणी आगार बुद्रुक तालुका मालेगाव या ठिकाणी ते पर्यवेक्षक उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचं मी पण या ठिकाणी मी सॉरी मागतो, त्यांचा आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि साहेब आमच्या राणीनगर गटविकासाच्या सन्माननीय पुष्पाताई नगरसेवक या ठिकाणी आले, त्यांचा मी सुरसे परिवाराच्या वतीनं आभार मानतो. तसेच आमचे विभागीय अधिकारी सन्माननीय माझे ज्यांच्याकडे मी 4 वर्ष काम केलं असे प्रोसेस विभागाचे सन्माननीय वैद्य सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. मित्रांनो सर्व मान्यवर आहेत, कोणाचं नाव घेतलं तो राग मानू नका. मी सर्वांना विनंती पुन्हा एकदा आलेल्या सर्व मित्र परिवाराचं, सर्व साधक परिवाराचं, सर्व मायलेकांचं, बालगोपालांचं, वरिष्ठांचं मनापासून हृदयापासून हा दादा सुरसे आयुष्यभर ऋणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर फक्त एक पसायदानाचा कार्यक्रम होईल. पसायदान झाल्यानंतर आलेल्या सर्व पाहुणे मंडळी कृपया जेवण केल्याशिवाय जाऊ नये. त्यानंतरचे मागचे जे कार्यक्रम, जे सध्याचे कार्यक्रम राहतील ते नंतरचे कार्यक्रम या ठिकाणी परत चालू राहतील. माझ्या नातीचा डान्स पण आहे, सर्वांनी डान्स पण बघावा. परत बापूंचं एक गाणं होईल, ते गाणं पण सर्वांनी ऐकावा. फक्त वेळेचा थोडासा आम्हाला प्रॉब्लेम आला म्हणून मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. पसायदान होईल, पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. मी बापूंना विनंती करतो पायांच्या सर्वांनी बुटा काढा, चपला काढा. भारतीय संस्कृती प्रमाणे मराठा साधू संतांची भूमी आहे. समारोह पसायदानाने झाला पाहिजे. पसायदानासाठी मी बापूंना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर पसायदान बोलावं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व माझ्या नातेवाईकांचं, मित्र परिवाराचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान हे. जे कांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची दुरितांचे तीव्र जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे मानसील तो ते लाभो. प्रते सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मानियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तया बुधा. चला कल्पतरुचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आंषण, मार्तंड जे तापई. बोलिजे जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आंषण, मार्तंड जे तापईन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुडा सर्व सुखी पूर्ण होवो
दृष्ट विजये होवावेजी येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु पुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय निवृत्तीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज सब संतन की जय आज के आनंद की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद भगवान माऊली की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु भगवान माऊली की जय जय हरी जय हरी. आज असा भाग्याचा दिवस आहे ना सगळ्यात मोठी दिंडी आणि लांबची दिंडी